असा रातच्या 12 वाजता वाजला तर समजायचं गावामध्ये लग्न आहे. तर उद्या आहे लग्न, कोणाचा माहीत नाही. आम्हाला फक्त जेवायलाच जणी राहायचं आहे. तर रातचे 12-1 वाजतला असे त्यांच्या परंपरा. आणि दुसऱ्या दिवशी आलो आम्ही इकडं आपल्या कामाला. काम तर तुम्हाला आता माहीतच आहे, बंधाऱ्याला रॅप झाली पूर्ण बांधून. अपार्टमेंटचे 12 वगैरे बांधायचे. ते हा म्हणते, राहुल भाऊ म्हणते ट्रॅक्टर धरून सिमेंट आणायला. आणि आता बऱ्याच दिवसाची ट्रॅक्टर भेटली होती माझ्याकडे, तर चला म्हणलो मेशी. आणि एक तर एक हिचा पॉवर टेअरिंग आहे. आणि पॉवर टेअरिंग गाडी कधी आपण चालवली नाही. तर बापरे, थोडंसं फिरवलं तरी यार पार इकडच्या तिकडं. आणि खरी मेन तर रोड ना बापरे. आणि मग थोडंसं समोर गेल्यावर आम्हाला दिसली वानरसेना. जय सियाराम. आणि मग तिकडून जाताना आपले होते माझ्यासोबत आता कमलेश भाऊ आणि गोलगाशा. आणि इतर रिवर्स लावायला तर माझ्या अंग बरंच झाली, कारण की पॉवर टेअरिंग होती त्यामुळे रिवर्समध्ये अडचण जात होती. पण लावली कशी तरी. आणि मग चला म्हणलो आता भरून टाकून सिमेंट होता 10-15 बॅगीज होत्या म्हणा, पण इकडं फेकणी होती. तर भरून मग सिमेंटला पोहोचून साईडवर गेल्यावर हा नितन सकुली नाही टीन हा इथं लावासाठी, सूट बनवासाठी. आणि पावडा पण माझ्याकडेच भेटला. धरा म्हणते तूच पावडा. आधीच माझा मनगट दुखत होता. इकडं रात्र झाली तरी काही सुट्टीचा काही नाव घेत नव्हते. आणि ठेकेदार गाडीचा टार्च लावू काम करवते. माल एक धडाचा नाही. आणि मग आलून जेवण करायसाठी आंघोळ पाणी केल्यावर जेवण वगैरे झाल्यावर बसलो बाहेर आणि विचार करत होतो डीजेवर जायचा का नाही, कारण की मागच्या डीजेवर गेलो होतो तर कांड झाला होता. तरी पण आता घराजवळच आले होते तर चला मला 2 व्हिडिओ बनवूनच टाकून. आणि मग तिकडं थोड्या दूर गेलो, एक व्हिडिओ बनवलो. चला म्हणलो आता जाऊया, कारण की दिवसभराचा दुखणं खूप होता.